हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय आहे मांसाहार करूनही स्वामींची कृपा कशी प्राप्त होते किंवा मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला स्वामी स्वीकारतात का? तर चला आपण सोप्या पद्धतीने हे जाणून घेऊया की कसे स्वामी स्वीकारतात आणि कशी आपली सेवा फलदायी होते. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. एक साधा भक्त होता. तो स्वामींवर खूप प्रेम करायचा, रोज नामस्मरण करायचा. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची की तो सतत मांसाहार करायचा आणि त्यामुळे त्याला वाटायचे की कदाचित स्वामी त्याला स्वीकारणार नाहीत. गावात अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही मानायचे की सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळावे लागतात, तरच काही म्हणायचे की श्रद्धा महत्त्वाची आहे. पण त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणा होता. तो जेव्हा श्री स्वामींच्या फोटोसमोर बसायचा तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा, मी योग्य आहे का? मी मांसाहार करून सुद्धा स्वामी सेवा करू शकतो का? हा सतत त्याच्या मनात प्रश्न यायचा. एक दिवस तो मंदिरात गेला. लोक निघून गेल्यावर तो एकटेच शांतपणे बसला आणि आपोआपच त्याच्या डोळ्यातून पाणी आले. आणि स्वामी, मी चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर म्हटले की ते मनातूनच असते. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजूनपणे पाहू लागला. तो सेवा करत राहिला, मंदिर साफ करणे, गरिबांना मदत करणे आणि स्वामींचे नाम घेणे. पण मनातला प्रश्न अजूनही पूर्ण संपला नव्हता. एक रात्री त्याला विचित्र स्वप्न पडले. तो एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होते, काही धार्मिक, काही साधे, काही चूक करणारे, पण सगळ्यांच्या पुढे स्वामी चालत होते व स्वामी सर्वांना सारखेच नजरेने पाहत होते. त्याने धडधडात मनाने विचारले, स्वामी, मी तुमच्या जवळ राहू शकतो का? स्वामी हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागते, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली व सकाळी उठल्यावर त्याला आतून हलके वाटले व त्याला जाणवले की कदाचित स्वामी शिक्षण देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर तो स्वतःवर जबरदस्तीने करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना जागरूकपणे तो करू लागला. तो विचार करू लागला, मी स्वामींसाठी काय बदल करू शकतो? हळूहळू त्याच्यात शांतता वाढू लागली. घरातले भांडणं कमी झाले, कामात लक्ष लागायला लागला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. त्याला कळून चुकले की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवले नाही तरी चालेल, पण आतून परिवर्तन सुरू होणे आहे. आणि त्याची खरी यात्रा आत्ता सुरू झाली होती. स्वामींच्या त्या स्वप्नानंतर भक्तांचे मन जरी शांत झाला होते तरीही आयुष्यातील परीक्षा थांबली नव्हती. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात मोठे नुकसान झाले. घरात पैशाची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांनी तो आपले समजायचे तेही दूर जाऊ लागले. प्रत्येक दिवस अगदी तणावाने भरलेला होता. पैसा नसल्या कारणाने जगातही कोणीही त्याला किंमत देत नाही, हे तुम्हाला जरी माहितीच असेल, ह्याचीही देखील त्याला जाणीव झाली. अशा वेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी स्वामींच्या मार्गाला योग्य नाही का, म्हणून हे संकट ओढवले आहे का? पण ह्यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्रीची स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एकच गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. त्याला जाणवू लागले की पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता आणि स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. त्याने एकदा तो खूप निराश झाला आणि रस्त्यावर चालत होता. मनात काळजी, डोळ्यात पाणी आणि अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आले आणि सहज म्हणाले,
विश्वास ठेव, संकट संपतात एवढे बोलून तो निघून गेले. फक्त थोड्या वेळ थांबले व त्या चेहऱ्यावरचे स्वामींची झलक दिसली. घरी आल्यावर तसे मन विचित्र शांत झाले. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. स्वामी एका नदीकिनारी बसले होते. भक्ताने विचारले, स्वामी माझ्या आयुष्यात एवढी अडचण का? स्वामी शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जणू नाही तर मजबूत होणे आहे. आणि सकाळी उठल्यावर त्याला जाणवले की संकट अजूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्याने आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केला. आई-वडिलांशी शांतपणे बोलणे गरजेचे आहे व मदत करणे हेही सर्वात महत्त्वाचे आहे हे त्यांनी समजू लागले व स्वतःवर रागावर त्यांनी नियंत्रण ठेवले. मनात अनेक प्रश्न येत होते, त्याच्यावरतीही त्यांनी नियंत्रण ठेवले. नवीन समज वाढू लागली व स्वामी सेवा म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे व त्याच्या मनात आता वेगळ्या प्रकारे ऊब निर्माण झाली व तो पुन्हा एकदा उभा राहिला व त्याला जाणवले की स्वामींनी कधीच त्याला घाबरायचे नाही. उलट प्रेमाने विचारले की तू आत्ता पुन्हा नव्याने सुरुवात कर. व त्या दिवशी तसे त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडू लागल्या व आणलेले पैसे मिळायला लागले. घरातील वातावरण शांत झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये आहेत हे त्याला जाणवू लागले. आपल्या निर्णयामध्ये आहेत. आणि ज्या दिवशी त्याने हे स्वीकारले त्या दिवशी त्याला आपले पहिल्यांदा खरी शांतता मिळाली की आता त्याला कुठे जाणवू लागले की आता मला कुठेतरी स्वामी आहेत ह्याची त्याला वाटू लागले. आणि श्रद्धेने पूर्णपणे त्यांनी ते बदल स्वीकारला व खरी शांतता मिळाली की होती, ज्या त्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारे होते. काल पुढे जात होता. भक्तीची व श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली की त्याच्या आयुष्याला संपूर्ण दृष्टिकोनच बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात, अडचणीत, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्यांनी काही मागितले नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले आणि अचानक त्याला जाणवले जणू खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेले आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधी नाकारले नाही. त्याने धसकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कोणीही नव्हते. तरीही त्या अनुभवाने त्याचे मन हरले व पुन्हा नव्याने उभे राहिले. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला आणि तिथे एक साधू शांतपणे म्हणाला, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे ऐकताच त्याला वाटले जणू स्वतः स्वामी आपल्याशी बोलत आहेत. व त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणे बंद केले आणि मनाने प्रामाणिकपणे राहण्याचे मार्ग स्वीकारला. म्हणजे काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलू लागल्या व त्या गोष्टीबद्दल त्याची आधी जी परिस्थिती होती ती आता बदलू लागली व ती आता शांतपणे कमी होऊ लागली व त्याला जाणवूही लागले, मनामध्ये बदल जबरदस्तीने नाही तर अंतःकरणापासून होत आहेत हेही त्याला जाणवू लागले. एक दिवस तो आपल्या मित्रासोबत बसला असताना त्यांनी सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला व त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधान होता. व त्याला कळाले की श्री स्वामींनी त्यांच्याकडून काही हिसकावून नाही घेतले, पण हा बदल मात्र श्री स्वामींनी घडवून आणले आहे असे त्याला जाणवू लागले. त्याने फक्त त्याला स्वतःला समजून द्यायचे असे ठरवले व त्या रात्री स्वप्न पडले. स्वामी हसत म्हणाले, जेव्हा मन बदलते तेव्हा सवयी स्वतः मागे राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतके शांत वाटले की जणू आयुष्यभराचे भार उतरल्यागत वाटू लागले. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की स्वामी सेवा करण्यासाठी पूर्णपणे बदलणे हे नव्हे तर आपल्या अंतःकरणापासून आपण केलेला बदल हाच खरी स्वामी सेवा होय. सेवेतून पूर्णत्व यावे हे स्वामी सेवा. त्याने अनुभवले
की स्वामींची खरी कृपा म्हणजे माणसाला हळूहळू योग्य दिशेला नेणे व त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी त्याला घाबरत नव्हत्या व त्यालाही भीती वाटत नव्हती, कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्यासोबत आहेत आणि त्याच्या मनात आता एकच भावना उरली होती, ती म्हणजे फक्त आणि फक्त स्वामी सेवा. भक्तांनो, स्वामी सेवा ही करताना नियमापेक्षा जास्त विश्वास आणि श्रद्धेला महत्त्व द्या. मन शुद्ध ठेवा आणि स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत हे कायम ध्यानात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.